प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत स्वयंसहायता बचत गटांनी उपलब्ध करून देण्यात आलेल्या बीज भांडवल वाटपात गैरप्रकार प्रकरणाची चौकशी होण्याबाबत नजीर तहसीलदार यांनी तक्रारी अर्ज दाखल केला होता। त्या अनुषंगाने तसेच प्रगती शहर संस्था यांचे पत्रानुसार शहर अभियान व्यवस्थापन कक्षाकडील रमजान नदाफ्यांच्या कामकाजाची चौकशी करून अहवाल देण्याबाबत आयुक्त तथा प्रशासक श्रीमती पल्लवी पाटील यांनी उपायुक्त श्रीमती विद्या कदम यांना आदेश दिले होते। त्या अनुषंगाने उपायुक्त कदम यांनी विविध महिला बचत गटाच्या अध्यक्षा, उपाध्यक्षा, सचिव व सदस्य यांना समक्ष बोलावून त्यांच्याकडून लेखी म्हणणे घेतले। या प्रकरणी चौकशीअंती रमजान नदाफ्यांनी बीज भांडवल कर्ज वाटप करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रियेसाठी बचत गटातील महिलांकडून रोखीने रकमा स्वीकारल्याचे निदर्शनास आले तथा अहवाल आयुक्त पाटील यांच्याकडे सादर करण्यात आला होता। त्यानुसार नदाफ्यांनी नियुक्तीसाठी दिलेल्या करार पत्रकातील अटी आणि शासनाच्या विविध पत्रकातील निर्देशांच्या अनुषंगाने रमजान नदाफ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश आयुक्त यांनी दिले। त्यानुसार नदाफ्यांना बुधवार 6 ऑगस्ट पासून तात्काळ पदभारातून कार्यमुक्त करण्यात येत असल्याबाबतचे आदेश आयुक्त कदम यांनी निर्गमित केले आहेत। दरम्यान महापालिका बांधकाम विभागाकडे शिकाऊ उमेदवार म्हणून कार्यरत असलेल्या उमेदवाराने शौचालय बांधकामाचे अंदाजपत्रक तयार करून देण्यासाठी काही रक्कम मागणी करत असल्याच्या संदर्भात मक्तेदार सुशांत कोटगी यांनी लेखी तक्रार केली होती। सदर तक्रारीच्या अनुषंगाने आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी कारवाईचे आदेश दिले होते। या आदेशाच्या अनुषंगाने बांधकाम विभागाकडे 11 महिने कालावधीसाठी शिकाऊ उमेदवार म्हणून कार्यरत अब्दुल मुशीद हिप्परगे यास त्या संदर्भात प्राप्त सदर तक्रारीचे गंभीर स्वरूप लक्षात घेऊन तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांनी निर्गमित केले आहेत।